मित्र, भगतसिंगने वीराचं मरण मागितलेलं होतं, परंतु भिकारी इंग्रज सरकार त्याला ते द्यायला तयार नव्हतं. फाशीची शिक्षा निश्चित झाली 24 मार्च 1931. त्या अगोदरचा दिवस म्हणजे 23 मार्च, राजबंद्यांच्या नातेवाईकांना भेटण्याचा दिवस, क्रांतीवीरांच्या नातेवाईकांना भेटण्याचा दिवस. भगतसिंगची आई विद्यादेवी, वडील किशनसिंग, आजोबा अर्जुन सिंग, 2 काकी, हुकुम कौर, हरिनाम कौर, 6 भावंड त्याला भेटण्यासाठी आलेले होते. लायलपूरवरून सुखदेवची आई, पुण्यावरून राजगुरूची आई ह्या वीरमाताही भेटण्यासाठी आलेल्या होत्या. आपल्या पोटच्या गोळ्याला शेवटचा घास भरवण्यासाठी, त्याला आपल्या हातचा घास खाऊ घालण्याच्यासाठी हजारांचा जबाव जमलेला होता, अश्रू ढाळीत होता. साऱ्यांच्या मणीचं काहूर कल्पनेच्या कक्षेत तरी पकडता येईल का? इतक्यात एका विषारी बातमीचा तीर त्या ठिकाणी येऊन पोहोचला. फक्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या मातापित्यांनाच भेटता येईल, अन्य नातेवाईकांना नाही. जे चोर दरोडेखोर असतात त्यांच्याही नातेवाईकांना भेटता येत आणि राजबंद्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी परवानगी नाही. हे ऐकल्यानंतर सरदार किशनसिंग खवळले. त्यांना कुणासमोर झुकण्याची सवय नव्हती, तरी सुद्धा ते एकदा जेलरच्या समोर गेले आणि म्हणाले, ए देखो मैं और मेरी पत्नी हम दोनों नहीं मिली तो भी चलेगा, लेकिन मेरे पिताजी यहाँ पे आए, उनकी 2 चाची, उनके भाई आए हैं, उनको मिलने दो. जेलर ने अगदी निष्ठुरपणे उत्तर दिलं, हे देखो आपका मिलने का है तो मिलो, नहीं तो जाओ. काळीच फाटून जावं अशा प्रकारचा प्रसंग होता. किन्न मनाने विषण्ण अवस्थेमध्ये सरदार किशनसिंग बाहेर आले. त्यांनी ही बातमी आपल्या वडिलांना सांगितली. 80 वर्षाचे वृद्ध अर्जुन सिंग मटकन खाली बसले, तरी म्हाताऱ्याचा विवेक किती होता तो पहा. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला दोघांना भेटण्यासाठी परवानगी मिळाली, हे काय कमी झालं का? जा, पोराला आमचे आशीर्वाद द्या. इतक्यात सरदार किशनसिंग ओरडले, नहीं, हम भी नहीं मिलेंगे. जमाव, जोश, बदला, भावना, इंतकाम ने बेभान झालेला होता. भगतसिंग की जय, राजगुरू की जय, सुखदेव की जय म्हणून घोषणा करत होता. दगडफेक सुद्धा करत होता. कारागृहाची कपाट फोडून आत जाण्याच्यासाठी सिद्ध झालेला होता. इतक्यात एखाद्या प्रतिभा संपन्न नाटककाराला एखादा संवाद सहजपणे सुचणार नाही, किंवा एखाद्या अष्टावधानी सेनापतीला आपल्या उन्मत्त झालेल्या सैन्याला कसं वाचवावं ही युक्ती कळणार नाही. ही युक्ती कळाली सरदार किशनसिंगांना. ते आपल्या पत्नीच्या समोर गेले आणि म्हणाले, ए देख विद्या, शाम होने को आई है, अगर थोड़ी देर यहाँ पर रुक गए तो अंदर से गोलियों की बौछार आ जाएगी और एक भगत सिंह की वजह पे शेकडो भगत सिंह देने पड़ेंगे. मित्र, कोणती अशी माता आहे की जिच्या पोटचा गोळा थोड्याच वेळानंतर पासावर लटकवल्या जाणार आहे? ती माता त्या ठिकाणी उठून चालू लागेल. परंतु ती एक वीर माता होती. तिला तिचा भगतसिंग जेवढा प्रिय होता, तेवढाच त्या ठिकाणी जमलेला प्रत्येक माणूस तिला प्रिय होता. आपल्या एका मुलासाठी इतरांची हाकनाक बळी जाऊ नये म्हणून ती माता उठली आणि जेलला पाठ दाखवून चालू लागली. त्याबरोबरच सुखदेव आणि राजगुरू यांच्या आया उठल्या आणि त्याही जेलला पाठ दाखवून चालायला लागल्या. जमावांनी त्या मातीचं आणि त्या मातेचं दर्शन घेतलं. इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहावा असा प्रसंग आहे मित्रहो, इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहावा असा प्रसंग आहे. भगतसिंगला फासावर जाण्याच्या अगोदर गुरु ग्रंथ साहिबा हा पठण करण्यासाठी देण्यात आला. तुमचा तो धार्मिक अधिकार आहे असं सांगण्यात आलं. भगतसिंग नेहमीप्रमाणे हसून म्हणाला, आयुष्यात मी कधी देवाचं नाव घेतलं नाही, म्हणून जग मला नास्तिक म्हणणार आहे, म्हणू द्यात. पण शेवटच्या क्षणी मी या ग्रंथाचं पठण केलं तर मृत्यूच्या भीतीमुळे माझे पाठ डगमगले असा त्याचा अर्थ होईल. जगाने मला नास्तिक म्हटलेलं चालेल, परंतु भेकड म्हटलेलं मला चालणार नाही, असं म्हणून त्याने ग्रंथाचं पठण करण्यासाठी नकार दिला. लाहोरवरून दिल्लीला फोन लावण्यात आला आणि सांगण्यात आलं की या ठिकाणी आलेला जमाव अत्यंत उन्मत्त झालेला होता, बिघडलेला होता. कदाचित रात्रीला येईल, जेलच्या भिंती फोडेल आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनाच नाही, सर्व राजबंद्यांना या ठिकाणावरून घेऊन पळून जाईल. म्हणून फाशीच्या शिक्षेचा आदेश ताबडतोब देण्यात यावा. दिल्लीवरून फाशीच्या शिक्षेचा आदेश ताबडतोब देण्यात आला. सरकार त्यांचंच होतं, त्यामुळे काही प्रश्न नव्हता.
नथीसिंग नावाचा एक सरदार ब्राह्मण, जगन्नाथ नावाचा एक पुरोहित जबरदस्तीने पकडून आणण्यात आले. पेट्रोलचे आणि रॉकेलचे डब्बे आणण्यात आले. तिघांनी सुद्धा वरमाळा गळ्यामध्ये घातल्या. इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तिघांनाही सुद्धा फासावर चढवलं. त्यांची प्रेत खाली उतरवली. त्यांच्या प्रेतांची खांडोळी केली. 3 थैले भरले त्यांच्या प्रेतांचे. ते ट्रकमध्ये टाकले. पेट्रोलचे आणि रॉकेलचे डब्बे त्यामध्ये ठेवले. जगन्नाथला आणि नथीसिंगला त्यामध्ये बसवलं आणि लाहोर पासून 80 मैल दूर काश्यान पुलापाशी सतलज नदीच्या किनारी नेऊन फिरोजपूरला 3 थैले एकमेकावर ठेवून त्यावर पेट्रोल आणि रॉकेल टाकून निर्दयपणे जाळून टाकण्यात आलं. मित्र, निर्दयपणे जाळून टाकण्यात आलं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस असंख्य भारतीय त्या ठिकाणी गेले त्यावेळेस अर्धवट जळले मांसाचे तुकडे लोकांनी आपल्या गंडे दाबिजामध्ये भरून घेतले. आपण सुद्धा त्यांच्यासारखं निर्भय आणि पराक्रमी झालं पाहिजे म्हणून. भगतसिंग की जय, राजगुरू की जय, सुखदेव की जय. आणि फुलं उधळायला सुरुवात केली. श्रीकृष्ण सरल नावाचे हिंदी कवी आहेत. ते समोर आले. म्हणाले, फुलं उधळू नका हो, कदाचित मातेच्या डोळ्याला लागतील. त्यांना दूर सारून ती वीरमाता म्हणाली की भगतसिंगचं नाव घेऊन फुलच काय, मला गोटे जरी मारले तरी फुला समान होतील. मित्रो, 21व्या शतकामध्ये अशा वीरमाता निर्माण होण्याची गरज आहे आणि वीरपिता निर्माण होण्याची गरज आहे. आणि 6 जानेवारी 1944ला सिंगापूरच्या आकाशवाणीवरून त्यांच्या वक्तृत्वाचे बॉम्बगोळे ऐकायला मिळाले. कॉम्रेड सैनिक हो, तुमचा आमचा एकच रणहुंकार, चलो दिल्ली. जोपर्यंत दिल्लीला जाऊन आपण लाल किल्ल्यावरती इंग्रज साम्राज्यशाहीच्या मस्तकावरती विजयनृत्य करत नाही तोपर्यंत तुम्हा आम्हा शांतता नाही. आज मी तुम्हास काहीच देऊ शकत नाही. देऊ शकतो फक्त शुद्धा, तृष्णा, कष्ट, पदयात्रा, मरण. तरी सुद्धा तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. या स्वातंत्र्य युद्धामध्ये कोण कोण जिवंत राहील हे मी सांगू शकत नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की सांगू शकतो, आपला विजय, भारताला स्वातंत्र्य. जय हिंद. अशा वंदे 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 भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.